पेट्रोल 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 पेट्रोल. ह्या बाजूला लाव. तिकडं असं जाऊ. त्या बाजूला लाव बोलते. त्या बाजूला खाया. त्या बाजूला बाईकवाला उभं राहिले. पेट्रोल विल नॉट बी सोल्ड इन बॉटल और कॅन. ओके चला. तर बापरे, हाय पण गाणी चालू आहेत. मी त्या दत्तवारीच्या इथे येऊन उभा राहिलोय स्टॉपवरती. स्कूल आहे ना मग त्या सिमेंटच्या रस्त्याने वर येऊ. पण गाडी येते जाते का फोर व्हीलरवर. तुमची फोर व्हीलर आहे ना. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. काय खबर, कैसे आहो सगळी बेस आहो. उम्मीद करता है सगळी बेसच असाल. वेलकम बॅक एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजची माझी जी जर्नी आहे ती आहे तेलंगे विलेज. माझे एक फ्रेंड आलेले आहेत, त्यांना मिलेला जायचं आहे आपल्याला. आणि पॉईंट ऑफ व्ह्यूने आज तुम्हाला मी दाखवणार आहे ही जर्नी. गाडीच्या आतनं आपण आज रोडचा व्ह्यू बघणार आहोत. इन्शाअल्लाह उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रॉस करून श्री अन्नपूर्णाच्या ह्या साईडला आलेला आहोत. सरळ ह्या बाजूला आता आपण चाललो आहोत. भगवंदास बेकरीपासून दादली पूल गाठणार. थोडासा हा व्ह्यू बघा मार्केटचा. सॉन्ग थोडे कमी करताय नाही तर कॉपीराईटचा इश्यू यायचा. कवा कवा शूट करताना लक्षात राहत नाही, बारीक बारीक बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतं, पण ते अल्गोरिथम असतं ना ती लगेच धरतं आणि कॉपीराईट टाकतं. आंबे बघा मस्त. बाजारातनं गाडी चालवायची बोलल्यावर लय केअरफुल चालवायला लागतं. मग ती पुरं माणसं बघत नाही हो, आपल्या हिशोबाने चालत असतात. गाडी येते जाते काही बघत नाही, बिंदास शिरतात मंदी. तर आपणच पहिले केअरफुल असायचा. आता आपण आल्या दगडूशेठ पार्टे स्कूल जवळ. मतलब ही कोएसो स्कूल समोर ह्या साईडला आणि हा राईट साईडला तुम्हाला जो दिसतोय ना हा आहे IT आहे महाडचा. फणस बघा कितके आहेत ह्या. बाप रे, साईज बघा त्या फणसाची. उफ कितकी साईज आहे. हा पॅच थोडा रस्त्याचा खराब आहे, मोप टायमापासून खराब आहे. सॉन्गची यादच राहत नाही हो. हा इला आपला दादली ब्रिज. यस हा दादली ब्रिज. आता आपण बाहेर निघलेलो आहोत ट्रॅफिकशी. आता पुढचा रस्ता पण मस्त झालेला आहे, दाखवता मी तुम्हाला तो रोड पण. आपण ना थोडा पंपात जाऊन येऊया. पेट्रोल थोडंसं टाकून घेऊ गाडीतलं, कारण गॅस म्हणायचं वाटते खपायला आलेली आहे. 1 पॉईंट बाकी आहे. आपण आहे पंपात जाऊन पहिले पेट्रोल टाकू एमर्जन्सीला आणि मग पुढे जाऊ. हाय समोरच एक पंप आहे, ह्या जाऊया आपण. हा शिरगाव फाटा आहे.
राईट साईडला हिंदुस्तान पेट्रोल पंप. त्या बाजूने येऊ चला. पेट्रोल 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 ह्या बाजूला लाव. तिकडं असं जाऊ, त्या बाजूला लाव बोलते. त्या बाजूला खाया, त्या बाजूला बाईकवाला उभं राहिले. पेट्रोल विल नॉट बी सोल्ड इन बॉटल और कॅन. ओके चला. तर बापरे, हाय पण गाणी चालू आहेत. बहिरे ना गाणी लय जोरात लागलेली होती, ऐकल्या. त्यामुळं आपल्याला बाहेर दाखवता आला नाही पेट्रोल टाकताना. चला, भाईचा फोन आला होता पालकर साहेबांचा. कुठपर्यंत आलात म्हटलं, येतो पोचतो अर्ध्या तासात. अजून अर्धा तास जाईल म्हटलं. हो काय करणार साहेब, पेट्रोल वगैरे टाकायचं होतं गाडीत. एमर्जन्सीला पेट्रोल टाकून ठेवला आहे. हालाकी गॅस आहे आपल्याजवळ, पण रिस्क नको था. गेल्यानंतर पुरं पेट्रोल पंप वगैरे आपल्याला मिळणार नाही. रोड बघा काय मस्त झालेला आहे ना. डबलचा रोड झालेला आहे, मस्त रस्ता झालेला आहे. टॉप गाडी चालते. तर एक टायमाला सिंगल रस्ता होता आणि रोड पण खराब होता. मग बघा मस्त रोड आहे. ऐसा रोड असला ना आणि किती पण लांब जर्नी असली ना, चालायला काही वाटत नाही. ॲक्च्युली ना आपण लँड बघायला चालले आहो. आपले क्लायंटचे लँड आहेत ह्या. इट मीन्स की जे इन्व्हेस्टर लोक असतात ना, मी जवळ पण लँडचं जे बिझनेस करताना ते सगळं रिसेल असतात. आपण शेतकऱ्याजवळनं घेत नाही, कारण शेतकऱ्याच्या ऐनातलं लिटिगेशन्स असतात मोबचे, आणि मग ते कोर्ट कचेरीचे चक्रा कोण फिरत भेटेल. तर आपल्याजवळ इन्व्हेस्टर्स असतात. ते इन्व्हेस्टरने ऑलरेडी पैसा लावलेला असतात ह्या, आणि थोड्या टायमाने ते विकत असतात. अशी लोक आपल्याजवळ असतात कॉन्टॅक्टमध्ये. त्या लोकांच्या लँडच्या ॲड आपण करतो. तर याचेच आपले एक इन्व्हेस्टर आहेत, ते आलेले आहेत आज. त्यांनी बोलले जुनेद भाई या, तुम्हाला आपली त्या लँड आहे ती दाखवता. 250 एकड़ आहे, 237 एकड़ आहे. जागा भरपूर आहे, पाहिजे तेवढी जागा आहे. आता मी चाललंय बघायला. हाया थोडासा पॅच बघा खराब ठेवले नाहीत. ओके, लास्ट टाइम असा खालनं उतरून जायला लागत होता. या मोरीचा काम चालू होता तो. आता झालेलं आहे काम. आवरा पॅच मारायचा बाकी. कोणाचा कॉल आलाय? अच्छा, दापोलीवाले भाईचा आहे. अस्सलाम वालेकुम भाई. हॅलो. तुडील फाट्यावर राहिले हो, जवळपास. हा ब्रिजवर आहोत. ब्रिजचं काम चालू आहे. थोडंसं हा पॅच खराब आहे इतका, मला वाटतं फाट्यापर्यंत. फाट्यापासून रोड झालेला आहे. अहो पण स्पीड ब्रेकर आवरत तोबा करा. एक जागेवर 4 स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत, आणि फर्स्ट सेकंड शिवाय गाडी चालय नाही. काय एव्हरेज मिळणार आहे गाडीला? एक तर पेट्रोल हा दुनियाचा महाग झालेला आहे. बापरे, हे लोक कशी डेली येत जात असतील. इतकं स्पीड ब्रेकर आहेत रस्त्याला. कंटाळा आयला म्हणा, गेअर बदलून बदलून बदलून. फाट्यापर्यंत आहे ना, तिथनं तवरा पॅच खराब आहे, तो बनायचा बाकी आहे अजून. बाकी रस्ता एकदम चकाचक. पुरं पण मला वाटतं झालेला आहे रस्ता फाट्यापासून. हा आहे तुडीलचा मद्रसा, अशरफिया अरबिया. हा तुडील फाटा.
चिकना झालाय रोड पूर्ण. हा थोडासा पॅच खराब आहे. यस, आता मजा येईल हे चालायला. AC सर्व्हिसिंगसाठी ना हा डॅशबोर्ड त्याने उघडला नव्हता. काहीतरी हलकीशी किरकिर किरकिर आवाज येते. स्क्रू वगैरे तर नाही ना, काय ठेवला नाही. हां, हा काय स्क्रू आहे ना, तो वाजतोय. काढून टाकायला हवाय. हा जुई कुंबले यायला. हा जुई कुंबल्यापर्यंत फायनली आपण कितीला पोहोचले? 12 वाजे येईल. 11:15 निघाले होते आपण. हा बघा रस्ता आहे पण मस्त आहे. बघल्या हा येते बघा कसला. हा पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे बाजूला. हा U-टर्न आहे. झाडा तोडायचं काम चालू आहे. आणि आपण आता जुईमध्ये येईल. हा जुई गाव आहे. नशीब ह्या टप्प्यात काय आपल्याला स्पीड ब्रेकर मिळला नाही. आता जरा बरं वाटते गाडी चालवायला. रस्ता बेस असला ना का मजा येते गाडी चालवाय. जुई विलेज. हे बघा मस्जिद. ही मस्जिद आहे. आपण नमाज पडले आहे बऱ्याच वेळेला. माझ्या फुजीतचा जुना घर आहे होता. हा बघा हा घर दिसते ना, माझ्या फुजीतचा जुना घर आहे. बाजूला इर्शाद भाईचं घर आहे. मस्त रस्ता मोठा झाला ना त्यांनी. भारी वाटतं एकदम. चला ऑलरेडी मला पहिलीच लेट झाली आहे. हो माणसं पोचलेली आहेत माझी. हा गेला जुई. हा थोडंसं अजून काम चालू आहे. हा झालंय नाही पुरा काम रस्त्याचा. पालकर साहेबांचा कॉल आला होता. बोलले चिमावला आहे. आम्ही लोक चिमावला गेले आहो. चला ते बोलले मी बाहेर येऊन उभा राहते रस्त्यावर, तुम्ही पोहोचा. बोललं ठीक आहे. हां हातनं आता परत मस्त रस्ता चालू झाला तो पुरा चिमावपर्यंत. तर गाईज आपण फायनली आता चिमाव फाट्यावर राहिलेला. हा बघा हातचे आपल्याला आतलं लेप घ्यायचं आहे गावाच्या रस्त्याला. जिलानी विला. बघूया पालकर साहेब रस्त्याला कुठं उभे आहेत ते. चिंबावे दत्तवाडी. ही दत्तवाडी गेली. ह्या दत्तवाडीतच बोलले ना त्यांनी. मग तीच असावी दत्तवाडी ना. एकदा फोन मारता पालकर साहेबांना. मुन्नवर दाऊद छोटोन माध्यमिक विद्यालय. पालकर साहेब, मी त्या दत्तवाडीच्या इथे येऊन उभा राहिलोय स्टॉप वरती. स्कूल आहे ना
मग त्या सिमेंटच्या रस्त्याने वर येऊ? हा वरती आहे, मी आहे बघा आतमध्ये गाडी वरती आहे आमची. पण गाडी येते जाते का 4 व्हीलरवर? हो 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 आमची 4 व्हीलर आहे. तुमची 4 व्हीलर आहे ना? हा हा कुठे हो तुम्ही? मी इथं खाली उभा आहे त्या ते स्कूलचं काहीतरी बोर्ड लागलाय त्याच्या समोर उभा आहे. ते चढण चढण आहे काय? हो. चढण आहे बघा. चढण आहे चढण आहे चढण आहे. मी बघा चढ या बघितलं गाडी या. हा बघितलं. ओके ओके चला आलो. या. ओके ठीक बरोबर आहे. वरती जायचं आपल्याला लेफ्ट साईडला. चल हो मला वाटतं AC बंद करायला लागेल. हा चढ एकदम जागेवर आहे. जरा AC बंद केलं तर कसला गरम व्हायला लागला. ठीक आहे पालकर साहेब हाय आहेत. बसा बसा गाडीत बसा बसा. चल गाडी आतून जागेवर राहिली पुरी.